नमस्कार मित्रांनो, SCM क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्त्याची तारीख जाहीर सविस्तररित्या बातमी आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। अशाच नवनवीन व्हिडिओचं जर तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते यशस्वीरित्या टाकण्यात आलेले आहेत। एकंदरीत 36,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून एका शेतकरी बांधवांना टाकण्यात आले आहेत। पण अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 18 हप्ता टाकण्यात आलेला नाही, अजूनही आलेला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही। यामागील 5 कारणे असू शकतात। ती 5ही कारणे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पहिलेच कारण आहे EKYC प्रक्रिया पूर्ण नसणे। म्हणजेच काय तर मित्रांनो, EKYC प्रक्रिया अनेक शेतकरी बांधवांच्या पूर्ण नसल्या कारणामुळे 18 हप्ता त्यांचा स्टॉप झालेला आहे। तर तो हप्ता येण्यासाठी आपण सुरुवातीस EKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करा। त्यानंतर आपल्याला अडचण येते ती म्हणजे आधार सेडिंग स्टेटस आणि जे DBT लिंक नसतं, DBT जे आधार सेडिंग स्टेटस आहे ते नो असणं, तर ते यस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणारा हप्ता पण मिळून जाईल। मित्रांनो, काळजी करू नका। तर दुसरं म्हणजे EKYC प्रक्रिया, आधार सेडिंग स्टेटस, लँड सेडिंग स्टेटस। आता हा प्रॉब्लेम अनेक शेतकरी बांधवांना आहे। लँड सेडिंग स्टेटस हा प्रॉब्लेम जर दुरुस्तच करायचा असेल तर काळजी करू नका, तो पण दुरुस्त होऊन जाईल। कारण की येणारा जो प्रॉब्लेम आहे तो लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम अनेक शेतकरी बांधवांना आहे, तो दुरुस्त करून घ्या। तसेच EKYCचा प्रॉब्लेम आपण CSC सेंटरवर जाऊन, म्हणजेच ऑनलाईन जे जवळचं CSC सेंटर ऑनलाईन सेंटर आहे तिथं भेट देऊन तुम्ही हा पण जो प्रॉब्लेम आहे EKYCचा तो दुरुस्त करून घ्या। आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।